नमस्कार मंडळी, मी तेजस कदम तुमचं स्वागत करतो या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण आज मी कुकिंग ब्लॉग करतोय. म्हणजे आज आम्ही मराठी पद्धतीनं मटन हंडी बनवतोय. तर आता मी आहे गोमांचल हॉटेलमध्ये आणि तुम्हाला माहिती जसं मी तुलसी हॉटेलमध्ये काम करतो. आणि आम्ही नॉनव्हेज सुद्धा सेक्शन चालू केलं आहे, तुम्हाला मध्ये सांगितलं होतं. तर गोमांचल हॉटेलमध्ये मटन हंडी बनवणार आहे रंजन. कुकरची शेती बंद करतो. तर रंजन बनवणार आहे आणि रंजन आहे ओडिशाचा, पण तुम्हाला तो सगळी जी रेसिपी बनवणार आहे तो तुम्हाला मराठीत सांगणार आहे आणि ती तुम्ही नक्की बघा. चला सुरू करूया आजच्या ब्लॉग. मित्रांनो हे बघा ते काय करतोय. इथं आम्ही ग्रेव्ही घालणार आणि आम्ही आता बनवूया मटन हंडी. हंडी नाही थाळी, सॉरी गडबड ते बोलते आम्ही. आता मी बनवणार मटन थाळी. त्याच्यामध्ये ते फ्राय पॅन घेतणार आहे, त्याला धुवून घ्यायचंय. गॅसवर ठेवला, चालू केला. बघा आता ती जरा कपडा मारून घेत आहे, त्याच्यामध्ये थोडा टाइम जाईल, त्याच्यामुळे मी जरा कपडा मारून घेतोय. आणि आता मी कढई गरम झाल्यावर थोडं तेल टाकणार आहे. बघा मित्रांनो, हे बघा एवढीच तेल टाकणार. तर याच्यामध्ये मी अंडा ठेवला. ते अंडा कुकरमध्ये ठेवलं की फटकन होते. हे बघा आता आमचा कांदा मसाला तयार आहे. ही कांदा मसाला मी टाकूया. आता याच्यामध्ये मी कांदा मसाला टाकत आहे. बघा एवढीच कांदा मसाला घ्यायचा. छान मसाला टाकूया. बघा काश्मीरी रेड चिली पावडर, हळद पावडर घ्यायची, चिकन किंग, चिकन मसाला, मटन मसाला, करिएंडर पावडर, गरम मसाला, पावडर. मटणचं पाणी वापरूया. मटणचं पाणी पण छान लागतंय आहे. याच्यात जाऊन एक नंबर. बघा मित्रांनो, बघा याची पीस वापरूया. हे बघा हे मटण फ्रेश मध्ये आज आणलेलं दुपारी. हे बघा अजून थोडं पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये थोडा मसाला टाकूया. अजून पाणी वापरायचं आम्ही, पाणी करून वापरायचं. आम्ही अजून थोडं पाणी टाकायचं. हे बघा बघा काय पाहिजे? हा कशाला? मी याला टोमॅटो इथं आहे. तिकडे वेचला जा. रंजन बघायला बघा. आणि असं त्याच्यामध्ये मी सिक्रेट मसाला टाकलेला. तर आज आम्ही मटन हंडी बनवतोय. हे बघा, हे बघा हे कोथिंबीर इकडच्या लाईटवर नाही आहे का, त्याच्यामुळे सगळं अंधार अंधार नाही. लावतो लाईट लावतो. मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकतोय आणि आता बघूया. एकदा खाऊन बघा गोमांचल हॉटेलला.
एक नंबर छान पैकी टेस्ट. या इकडे व्हिजिट करा. तुलसी डायनिंग तुलसी डायनिंग नाही रे. तुलसी डायनिंगला बाजूला हा. हॉटेल हॉटेल. हा. घरगुती जेवण मिळते. ये सुखा, ये मसाला और ये सुका के मटन सुका आणि ये रसा येतय. रसा तिकडे बनतय, आता रसा येतय. रसा आलं. रसा आलाय बघा. रसा आलेला आहे छान पैकी. छान पैकी. बघा एकदा हा चिपळूणला येऊन खाऊन बघा. तुम्हाला लय आवडेल. किती किती प्रॉपर मराठीत बोलतोय बघा. तो ओडिसाचा आहे आणि तिथं कुठलं बोललास गाव तू? कुठलं गाव बोललास? ईस्ट बालेश्वर. आणि? हा पोलीस स्टेशन मतलब एक हा भोगराई, भोगराई. पोलीस स्टेशन भोगराई हा आणि एक देऊळदा. होय काय? बालेश्वर भोगराई हा देऊळदा. देऊळदा. हा बालेश्वर भोगराय देऊळदा असं तिचं गाव आहे. ईस्ट तुम्ही जाणार बालेश्वर. असाल जाऊन या ओडिशात. एकदा येऊन खाऊन बघा तुम्ही. गमांतल हॉटेल गमांतल एकदा येऊन ना तुम्ही नाही नाही खरंच सिरियसली नक्की बघा. तिथं मराठी किती अस्करीत बोलतो ना आणि त्याला सवय झाली. आम्ही मराठी बोलतो ना तर आमच्यासोबत तो मराठीतच बोलतो आणि खरंच आम्हाला अभिमान आहे की बाहेरून येऊन माणसं सुद्धा इथे मराठी बोलतात. भावा 9 वाजले मला वाटतं 10 वाजले. हा तर अशी प्रॉपर मटन थाळी तयार झालेली आहे आणि यात राईस सुद्धा येणार आहे पण राईस आम्ही नंतर देतो. आता एक 2 भाकरी दिलेल्या आहे, अंडे दिलेले आहे, हा मटनचा रस्सा आहे, हा मटन हा मसाला आहे मटन मसाला आणि हे मटन सुका. तर तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल, माया सुद्धा सुटलंय पण हे कस्टमरला द्यायचं आहे. त्यामुळे पुढची डिश आपण लवकरच बघू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. पसंद आया कस्टमर को? बहुत अच्छा देखा. मस्त क्रिस्पी होता. क्या बोले? उन्होंने बोला अच्छा हो गया. अच्छा है. बहुत अच्छा है. कस्टमर को क्रिस्पी देंगे. हाँ? तर कस्टमरला सुद्धा मटन थाळी आवडलेली आहे. मी मगाशी चुकून हंडी बोललो पण आम्ही मटन थाळी बनवली. ओके. तर हा गोमांचल हॉटेलचा मेनू आहे. चिकन थाळी 300 रुपये आहे, मटन थाळी 400 रुपये आहे, अंडा थाळी, सुरमई थाळी, बांगडा थाळी. तुम्हाला जर पूर्ण थाळी नको असेल तर तुम्ही हे बाकीचे जे सिंगल आयटम्स आहेत ते घेऊ शकता. बिर्याणी आणि राईसमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे आयटम्स बघायला मिळतील. तर नक्की तुम्ही सुद्धा या हॉटेल गोमांचलला भेट द्या. आज तुम्हाला मी मटन थाळी दाखवली. ही मटन सुका, मटन रस्सा. आज सोलकढी अनफॉर्च्युनेटली नव्हती आमच्याकडे पण आम्ही सोलकढी सुद्धा त्या थाळीत देतोच. आणि तर बघा मेनू कार्ड सोबतच जो व्ह्यू आहे आपल्या हॉटेलचा तो सुद्धा तुम्ही बघू शकता. संपूर्ण कोकणचं फील तुम्हाला येईल इथं बसल्यानंतर. हा बघ व्हिडिओ काढायचा पण तुम्हाला फॉलो पण सबस्क्राईब केलेच काय? तुम्हाला केलंय. काय चॅनलचं नाव काय सांग? गावकऱ्यांचा तेजच नाही, गावकऱ्यांचा तेज समजलं. ह्याच्यावरनं काय फॉलो केलं सबस्क्राईब केलेस ती. हा पोरगा चोरवण्यात राहतो बघा, तेवढ्या लांबने येतो. आणि हे आपले ग्रामसेवक भाऊ मार्गदमनाचे काय काम असेल तर यांच्याकडे जावा. हा काय? आणि ह्यांना भेट द्या मार्गदमनात. हा नको हे. चला तर भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये आणि पुढचा ब्लॉग लवकरच येईल. तर आणि आता आपण नियमित ब्लॉग टाकतोय, जसं वेळ भेटेल तसं आपण ब्लॉग टाकतोय. तर नक्की आपल्या गावकऱ्यांचा तेजू या चॅनलला